फ्रेंड्स, खूप खूप स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे। आज आपण एका नवीन मेडिसिनचा रिव्ह्यू पाहत आहोत। या मेडिसिन बद्दलची माहिती, याची युजेस, डोसेस, बेनिफिट्स, तुम्ही या टॅबलेट्स कशा यूज करू शकता याबद्दलची पूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून आज देणार आहे। आज आपण बोलत आहोत अल्ट्रासेट सेमी टॅबलेट बद्दल आणि याच्यामध्ये तुम्हाला 2 कंटेंट कॉम्बिनेशन मिळत आहे। याच्यामध्ये तुम्हाला ट्रॅमाडॉल मिळत आहे। ट्रॅमाडॉल जे आहे ते तुम्हाला 37.5 mg मध्ये याच्यामध्ये मिळून जाते आणि दुसरं तुम्हाला ॲसिटामिनोफेन मिळते, म्हणजेच पॅरासिटामॉल मिळते आणि ते तुम्हाला 325 mg मध्ये मिळून जाते। तर या दोन्ही कंटेंटचा वापर डॉक्टर तुमच्या खूप जास्त आणि असहनीय जे दुखणे असतात, जे सहन न होण्यासारखे दुखणे असतात, अशा दुखण्यांना कमी करण्यासाठी या टॅबलेटचा वापर डॉक्टर तुमच्यासाठी करत असतात। याच्यामध्ये पॅरासिटामॉल सुद्धा अवेलेबल आहे। तर तुम्हाला ताप असेल आणि तापेमध्ये होणारे जे दुखणे असतात, अंग वगैरे दुखून येते किंवा डोके वगैरे दुखते, तर या सर्व दुखण्यांना सुद्धा कमी करण्याचं काम ही टॅबलेट तुमच्यासाठी करत असते। तुम्हाला जर बॅक पेन असतील, गुडघे वगैरे दुखत असतील, उठा बसायला त्रास होत असेल, कंबर दुखत असेल, बॅक पेन्स असतील किंवा ॲक्सिडेंटल एखादा तुम्हाला घाव वगैरे लागलेला असेल, त्यामध्ये खूप जास्त तीव्र दुखणे असेल, तर या सर्व दुखण्यांना कमी करून तुम्हाला तुरंत राहत देण्याचं काम ही टॅबलेट तुमच्यासाठी करत असते। ही टॅबलेट घेताना तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की जेवणाबरोबर ही टॅबलेट घ्यायची आहे। उपाशीपोटी जर तुम्ही ही टॅबलेट घेतली की तुम्हाला गॅस्ट्रिक प्रॉब्लेम्स वगैरे होऊ शकतात, तर प्रयत्न करायचा आहे की तुम्हाला ही टॅबलेट जी आहे ती जेवणासोबतच घ्यायची आहे। आणि दुसरी गोष्ट अशी की पूर्णपणे ॲडल्टमध्ये ही टॅबलेट यूज होते, तर मुलांमध्ये या टॅबलेटचा यूज अजिबात करायचा नाही आहे। लहान मुलांपासून दूर ठेवायचे आहे। मुलांमध्ये ही टॅबलेट देताना लक्षात ठेवायचं आहे की डॉक्टरला विचारणं खूप जास्त गरजेचं आहे। ही टॅबलेट घेतल्यानंतर तुम्हाला झोप येऊ शकते, तर कुठेही बाहेर जाताना किंवा ड्रायव्हिंगच्या वेळेस ही टॅबलेट घेणं घातक असू शकतं, तर तुम्ही रेस्टिंग टाईममध्ये ही टॅबलेटला घेऊ शकता। जर तुम्ही सर्दी, खोकला, दुखणं, अंगदुखी वगैरेसाठी एखादी दुसरी टॅबलेट घेत असाल, तर लक्ष ठेवायचं आहे की याच्यामध्ये पॅरासिटामॉलचं प्रमाण भरपूर आहे आणि पॅरासिटामॉल एक कॉमन कंटेन आहे, वेगळ्या औषधांमध्ये तुम्हाला पाहायला मिळत असतं, तर डबल डोस होणार नाही याची काळजी आपणच घ्यायची आहे। एकदा कंटेंट्स चेक करून घ्यायचे आहे आणि त्यानंतरच यूजला ही टॅबलेट तुम्हाला घ्यायची आहे। आता जर तुम्ही अल्कोहोलिक लोक असतात, अल्कोहोल वगैरे घेत असतात, तर अल्कोहोल सोबत सुद्धा या टॅबलेटचा वापर करायचा नाही आहे। अशा वेळेस तुम्हाला ड्राउझीनेस वगैरे होऊ शकते, बेशुद्धी सुद्धा होऊ शकते। जर प्रेग्नेंट लेडीज असेल, प्रेग्नन्सी करत असेल, तरीही प्रेग्नेंट लेडीजने सुद्धा ह्या टॅबलेटचा वापर अजिबात करायचा नाही आहे डॉक्टरला न विचारता। त्यासाठी डॉक्टरची प्रिस्क्रिप्शन जरुरी असणार आहे, डॉक्टरला विचारणं सुद्धा तेवढंच जास्त जरुरी आहे। आता आपण बोलून घेऊया याचे कॉमन जे साईड इफेक्ट आहे त्याबद्दल। तर याच्यामध्ये खूप जास्त साईड इफेक्ट नाही आहे। याच्यामध्ये तुम्हाला पोटदुखी वगैरे होऊ शकते, जुलाब वगैरे होऊ शकतात, मळमळ वगैरे होऊ शकते, तर घाबरण्याचं काहीच कारण नाहीये। हे कॉमन साईड इफेक्ट आहे, 1-2 दिवसानंतर हे आपल्या आप निघून जात असतात, तर याच्यासाठी डॉक्टरकडे जाण्याची पण कधी गरज पडत नाही। तर फ्रेंड्स, आता खूप अशा कंपन्या तुम्हाला सेम कंटेंट बनवून देत असतात, कोणत्याही कंपनीचं सेम कंटेंट तुम्हाला एकसारखं काम देत असतं। तर तुम्हाला जर वेगळी कंपनी एखादी घ्यायची असेल आणि कंटेंट सेम असेल, तर काम एकसारखंच मिळणार आहे, पण प्राइसिंगमध्ये उतार चढाव मिळतो, कारण प्रत्येक कंपनीचे आपापले प्राइजेस असू शकतात। तर आज आपण जॉन्सन कंपनीबद्दल बोलत आहोत। याच्यामध्ये तुम्हाला 15 टॅबलेटची 1 स्ट्रिप मिळणार आहे आणि 1 स्ट्रिपची किंमत जी आहे ती 160 रुपये इतकी आहे। अजून एक्सपायरीमध्ये चाललेली आहे, तर सेम कंपनीचे सेम टॅबलेट तुम्हाला याच प्राइसमध्ये मिळणार आहे। तुम्ही जर वेगळ्या कंपनीचं कंटेंट घ्यायला गेलं की तुम्हाला प्राइसिंगमध्ये उतार चढाव दिसून येणार आहे आणि प्रत्येक कंपनीचे प्राइसिंग वेगवेगळेच असू शकतात। तर आजची व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल आणि चांगली वाटत असेल, तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारे सपोर्ट करत राहा। सो थँक्यू फ्रेंड्स, व्हिडिओला पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच।